रायगडवर मी जेव्हा 14 वर्षापूर्वी पहिल्यांदा गेलो त्यावेळेला मी महाराजांच्या समाधीसमोर गेलो. मी त्यानंतर जगदीश्वराची समोर असलेली पायरी पाहिली, मी रायगड पाहिला आणि तिथं मला पहिली ओळ सुचली आणि तिथं मला रायगडवरती पहिली कविता सुचली. ती रायगडवर सुचली असावी म्हणून तिचं भाग्य मोठं असं मला वाटतं. आणि नंतर मग ती एवढी प्रचलित झाली, प्रसिद्ध झाली कविता, पहिलीच कविता, आणि त्याच्यामुळं मला ओळख मिळत गेली. काय होती ती कविता? त्या कवितेची कथा फार महत्त्वाची आहे की मी जगदीश्वराच्या बाहेर जी पायरी आहे की सेवेठाही तत्पर हिरोजी इंदलकर, हिथं पाहिल्याने माझ्या लक्षात आलं की आत मंदिरात नाही आहे, पायरीमध्ये निष्ठा आहे. आणि तिथं मी बघितल्यावर मला पहिली ओळ सुचलेली की मंदिर नको, जगदीश्वराची पायरी होऊ दे. आणि मी त्यानंतर आमचा जो प्लॅन होता की पहिल्यांदा मी रायगड करणार, मग प्रतापगड करणार, मग प्रतापगडवर दुसरी ओळ सुचली, मग तिसरी, मग घरी येऊन ती प्रॉपर लिहिली. काय म्हणून की देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक लक्षात ठेव, दगड झालो तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झालो तर रायगडाची होऊ दे, तलवार झालो तर भवानी तलवार होऊ दे, वाघ नको वाघनक्या होऊ दे, मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे, आणि माणूस म्हणून जन्माला आलोच, आणि माणूस म्हणून जन्माला आलोच तर शिवाजी कर, पण शिवाजी काशीत कर. आणि देवा तुला असं जमणारच नसेल तर मी या जन्मी धन्य झालो या महाराष्ट्रात जन्मून.